नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी विल सॉल्व प्रॅक्टिस सेट 41 क्वेश्चन नंबर 5 फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. बघा इथे टेबल तयार करून दिलं आहे आणि फिल इन द ब्लँक्स म्हटलं आहे. जरी फिल इन द ब्लँक्स असलं तरी आपण ते डायरेक्टली भरायचं नाही आहे. तर हे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. डिस्क्रिप्टिव्ह आन्सर तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला प्रिन्सिपल किती, इंटरेस्ट किती, अमाऊंट किती, टाईम किती या गोष्टी समजणार आहेत. सर त्यासाठी आपल्याला ही एक्झाम्पल्स एक 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 सॉल्व करावी लागतील. सो हाऊ वी कॅन सॉल्व दिस बघूया. क्वेश्चन नंबर 5 प्रॅक्टिस सेट 41. बघा त्या क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट क्वेश्चन आपण पहिल्यांदा सॉल्व करूया. बघा फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघा प्रिन्सिपल दिले, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे, टाईम दिला आहे आणि वेअर टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट अँड अमाऊंट. सो फर्स्ट ऑफ ऑल ॲज युजल वी हॅव टू राईट व्हॅल्यू ऑफ पी. पी इज इक्वल टू 4200, आर इज इक्वल टू 7% and t is equal to 3 years. So this data is given. So using this data where to find interest. So formula for simple interest I is equal to simple interest I is equal to P into T into R upon 100. Now I have to put values. P is equal to 4200, T is equal to 3 and R is equal to 7 whole divided by 100. Now simplification. So these two zeros get cancelled out. So 42 into 3 into 7. So 7 3s are 21. So 42 into 21. So what is the answer? प्रिन्सिपल इज इक्वल इंटरेस्ट इज इक्वल टू बघा 21 दुणे 42 2 ह्याच्याला आले 4, 21 चौक 84 आणि 4 88. सो 882. बघा 21 दुणे 42 2 ह्याच्याला आले 4, 21 चौक 84 आणि 4 88. सो 882. दिस इज द व्हॅल्यू ऑफ आय. सो हिअर वी गेट इंटरेस्ट rupees 882 is the interest. Also we have to find amount. So what is formula for amount? Amount is equal to principal plus interest. So principal is 4200 and interest we are already calculated interest 882. So therefore amount is equal to sum of these two. बघा किती येईल 4200 प्लस 882 2801 5082. So 5082 this is the amount. ओके. सो बघा आपल्याला इंटरेस्ट आणि अमाऊंट काढायची होती. सो एक्झाम्पल सॉल्व करायचं, इंटरेस्ट काढायची, अमाऊंट काढायची, जे काही सांगितलं असेल ते आपण काढायचं आहे. ओके. सो अजूनही टोटल 5 सब क्वेश्चन्स आहेत. आपण थर्ड आणि 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व करूया. ओके. सो नाऊ वी हॅव टू सॉल्व सब क्वेश्चन 3. बघा सब क्वेश्चन 3 मध्ये काय काय दिलं आहे. सब क्वेश्चन 3 मध्ये प्रिन्सिपल इज गिवन, रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन, time is not given. Here we have to find time. Interest is given, amount we have to calculate. ओके. सो टाईम दिला नाही आहे बघा, मधलीच क्वांटिटी नाही. आत्तापर्यंत जी एक्झाम्पल सॉल्व केल्याच्यामध्ये काय होता, इंटरेस्ट आणि अमाऊंटच कॅल्क्युलेट करत होता. आता मात्र इंटरेस्ट दिला आहे अँड वी हॅव टू फाइंड टाईम. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट गिवन डेटा. सो इन सब क्वेश्चन 3 व्हॅल्यू ऑफ पी इज 8000, आर इज 5%, T is not given, so for T we have to write question mark, and interest is given, I is equal to 800. I is equal to 800. So using this formula, so
formula of simple interest is equal to P into T into R whole divided by 100. So now we have to put values in the formula. So P is 8000, T is not given, so T as it is, R is given 5 and upon 100. So simple interest I is given, I is equal to 800, so here we have to write 800. Okay, so T is not given, so now we have to write, keep T as one side, T ज्या साईडला आहे त्या साईडलाच ठेवूया आपण, न्यूमरेटरला आहे तो तसाच ठेवला आणि बाकी सगळी जे काही आहेत व्हॅल्यूज त्या सगळ्या आपण लेफ्ट साईडला घेऊन या. बघा 800 हा जो 100 आहे विच इज डिवाइडेड बाय आहे, सो इकडे आला ती काय होणार, मल्टिप्लाय बाय होणार. सो 100 into 100 800 into 100, this 8000 at denominator and this is 5. आता बघा सिम्प्लिफिकेशन करूया. बघा 10 इथला 10, इकडचा 10, इथला 10 गेला, हा 10 आणि हा 10 गेला. सो 8 1 जा 8, 8 1 जा 8. आता राहिलं हे 5, 5 1 जा 5, 5 2 जा 10. सो आता काय आलं बघा, 2 1 जा 2, 1 1 जा 1. सो 2 is equal to T मिळालं. सो therefore finally we write T is equal to 2. So T is time period, so T is 2 years. T is equal to 2 years. ओके, आणखीन आपल्याला याच्यामध्ये अमाऊंट पण काढायचे. सो वी हॅव टू राईट फॉर्म्युला फॉर अमाऊंट. सो टाइम आपण काढला बघा, टाइम T is equal to 2 years. So amount, formula for amount is P plus I. So principal is 8000 plus amount is also interest is given 800. We have to add these two, so amount is equal to rupees 8800. ओके, मग आपण कॅल्क्युलेशन केलं आणि टाइम काढला आणि अमाऊंट काढायची आपल्याला. सो अमाऊंटचा फॉर्म्युला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल इज गिवन, इंटरेस्ट इज ऑल्सो गिवन, सो ॲडिशन ऑफ दीज टू वी गेट व्हॅल्यू ऑफ अमाऊंट रुपीज 8800. नाव आपण 5th नंबरचा क्वेश्चन आहे तो सॉल्व करूया. बघा सब क्वेश्चन नंबर 5. सब क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा काय काय दिलं आहे आपल्याला. वी हॅव टू फाइंड प्रिन्सिपल फाइंड आउट करायची आणि अमाऊंट फाइंड आउट करायची. सो रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन, टाइम इज गिवन अँड इंटरेस्ट इज गिवन. ओके, सो आपण दिलेली माहिती आहे ती लिहून घेऊया. सो इन सब क्वेश्चन 5 principal is not given, we have to find principal. R is given, rate of interest is 2.5 which is equal to 2. अशा प्रकारचा आला फ्रॅक्शन तर कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन करायचं आहे आपल्याला माहिती आहे. सो 2 2 जा 4, 4 plus 1 5, सो 5/2. R is equal to 5/2. T is equal to 5 years and interest is also given, interest is 2400. So here we use formula for simple interest. Simple interest is equal to formula P into T into R whole divided by 100. Now we have to put values. Value of P is not given, so P as it is. T is 5 and value of R is 5/2. So 5/2 can be written as 5 at numerator, 2 at denominator, and this is 100. Okay, so interest is also given 2400. So we have to write 2400 as a interest. So मगासारखंच आपल्याला मगाशी T दिलं नव्हतं, आता P ची व्हॅल्यू काढायची. सो की P ॲज इट इज इकडच्या साईडलाच ठेवला, बाकी सगळे इकडे आणूया. सो 2400 इंटू 102 डिनॉमिनेटरला आहेत ते इकडे न्यूमरेटरला येतील. 100 into 2 होल डिवायडेड बाय इकडचा सगळा न्यूमरेटर इकडे येईल. सो 5 into 5. सो आता सिम्प्लिफिकेशन करूया आपण. बघा काय होईल, आता 0 0 कॅन्सल आउट करायला नाही आहेत आपल्याकडे. सो 5 ने आपण भाग घालूया. 5 1 5, 5 2 10, 5 0 0 आणि 5 1 5, 5 24. सो 4 आले. सो यांचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. बघा 4 2 जा 8, राईट. 4 2 जा 8 आणि 8 ने आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं. आपण एक स्टेप
ॲडिशनल करूया 2400 इंटू 8. सो बघा कॅल्क्युलेशन करूया. 800 800 832 2 3 आले. 8 2 16 आणि 3 19 24 8 192. So finally what we get? Value of P is equal to 19,200. That is principal. So P is principal. So here we get principal. Principal is equal to 19,200. So using this principal we can calculate amount also. So formula for amount is equal to P plus I. So P is 19,200 plus interest is given 2,400. So which is equal to rupees. बघा ॲडिशन करूया. 0 0 0 0 0 0 4 आणि 2 6 9 plus 2 11 1 carry 1 1 plus 2. So 21,600. This is the amount. Okay. So या पद्धतीने राहिलेले तुम्ही सॉल्व करायचे. थँक्यू.